नमस्कार, ई लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण हरवलेलं बालपण याविषयी ऐकणार आहोत। खरंच काय दिवस होते ते बालपणीतले, मी तर विसरूच शकत नाही। ते दिवस आठवले की पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते। आणि म्हणूनच संत तुकाराम एका अभंगात म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार। चला तर मग आपण ऐकूयात हरवलेलं बालपण। पूर्वीचे आमचे बालपण म्हणजे एकदम सुखात हसत खेळत जगण्याचे दिवस होते। शाळा सुटली की कधी एकदा घरी जाऊन खेळायला जाऊ असे व्हायचे। मग त्यात लगोरी, विटीदांडू, लप्पंडाव, कबड्डी, डोंगराला आग लागली, पळापळा, लपाछपी असे खेळ खेळायचो। बांधकामाच्या वाळूत खेळायचो, मातीत खेळायचो। मातीत पावसाचे पाणी पडले की त्या मातीच्या सुगंधाने मातीत खेळायला आणखी मजा यायची। आजकाल पालकांना मुलांना महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळाविषयी किंवा ऐतिहासिक गोष्टी म्हणा किंवा काही अंधश्रद्धाविषयीच्या गोष्टी सांगायला बिलकुल वेळ नाही। प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे। मग काय, मुलं तासनतास मोबाईल पाहणं, गेम खेळणं, TV बघणं यातच व्यस्त होतात। पण हे लक्षात असू द्या, यामुळे कोणाशी संवाद मुलांचा होत नाही। मोठं झाल्यावर पैसा हातात येतो पण वेळ मिळत नाही, हे आपल्याला लहान असल्यावर कळत नाही। मोठं झाल्यावर माणूस जबाबदाऱ्यामध्ये गुंतून जातो, गुरफटून जातो, विचारामध्ये मग्न राहतो आणि मग जबाबदाऱ्या वाढतच जातात। त्यावेळेला मग वाटतं लहानपण किती छान होतं, कशाची जबाबदारी नाही का चिंता नाही, मग लहानपणच बरं असं वाटतं। आयुष्यातले बालपणीचे अनमोल क्षण निष्ठून गेल्यावरच त्या क्षणाचं महत्त्व कळतं। म्हणूनच म्हणते, योग्य प्रकारे आपलं बालपणाचं सोनेरी क्षण घालवा। धन्यवाद।